समस्त नगरवासियांच्या सहकार्यानं संयोजक मंडळांच्या अथक परिश्रमानं या पंचक्रोशीतील भाविक भक्त सज्जन मावेट्यांच्या सानिध्यामध्ये या पंचक्रोशीतील गायक वादकांच्या उपस्थितीमध्ये प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी मोठ्या आनंदामध्ये संपन्न होत असलेला अखंड हरिनाम सप्ताह ज्ञानेश्वरी पारायण सोहळा एवं श्री शिव महापुराण कथा मौजे रुद्र हनुमान मंदिर अहिल्यादेवी होळकर नगर आर्वी तालुका जिल्हा लातूर या ठिकाणी गेल्या 4 वर्षापासून ही सेवा अविरतपणे सुरू झालेली आहे। या मंदिराचे सर्व अधिकारी पदाधिकारी सचिन सुरवशे, बळवंत पौळ, वैभव शिरोळे, सुनील काळे, प्रशांत गोडके, गुलाबराव जाधव, ज्ञानोबा सुरवशे, नवनाथराव संगशेट्टी, नरसिंगराव गुडे एवं त्यांचे संपूर्ण सहकारी सर्वांच्या अथक परिश्रमातून हा संपन्न होत असलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहाचा आजचा दुसरा दिवस, दुसऱ्या दिवसाची सेवा प्राप्त झाली त्याबद्दल प्रथमतः सर्व संयोजक मंडळी, टाळकरी माळकरी सर्व नगरवासियांचे धन्यवाद। ज्या साधकांचा जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन एकच झाला, या विश्वामध्ये एक भगवान परमात्मा आहे असं ज्या साधकांना वाटलं त्या साधकाजवळ जगाचा मालक राहतो आणि अशा साधकाच्या दर्शनानं सामान्य जीवांचं अनंत जन्माचं पाप नाहीस होतं। पापनाशे दर्शने, कुणाच्या दर्शनानं पाप संपणार आहे? देवतया जवळी असे, मग देव कुणाजवळ राहतो? ऐसा ज्याचा अनुभव, ज्या साधकांचा अनुभव एकच आहे की या चराचरामध्ये फक्त एक भगवान परमात्मा सत्य आहे आणि बाकी जग सगळं मिथ्या आहे असं ज्यांना वाटलं त्यांच्याजवळ, आणि अशा साधकाच्या दर्शनानं सामान्य जीवाचं पाप नाहीसं होतं। साधकांनी तुकोबारांना विचारलं, महाराज अशा साधकांच्या जवळ देव राहण्याचं महत्वाचं मुख्य कारण काय आहे? त्यावेळेस तुकोबारांनी सांगितलं, अशा साधकाजवळ काम क्रोधादी विकार नसतात म्हणून देव त्यांच्याजवळ असतो। काम क्रोधादी अशा साधकाच्या जीवनामध्ये काम आणि क्रोध हे दोन्हीही नसतात। सगळ्या चराचरामध्ये प्रत्येक जीवामध्ये माझा भगवान परमात्मा आहे, माझ्याचा भाव आहे, आणि ज्यांच्या जीवनातला भेद संपला आणि भेद संपल्याच्या नंतर वादाला कारण नसतं म्हणून तुका म्हणे भेदा भेद गेला वाद खंडोनी, ज्यांच्या जीवनामध्ये भेद शिल्लक नाहीये अशा महात्म्यांच्या जगाचा मालक राहतो आणि अशा महात्म्याच्या दर्शनानं सामान्य जीवाचं पाप नाहीसं होतं। याचं यथार्थ चिंतन करणारा हा सेवेचा अभंग विठाला। तुकोबाराय सांगतात, जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन संतांचा समाज आपला एकाग्रतेकडे जर आपण पाहिलो तर प्रत्येक जण पाहणारा त्याचा अनुभव वेगळा असतो। एकच गोष्ट असू द्या, एकच कृती असू द्या, पाहणारे वेगवेगळे झाले की त्याचा अनुभव हा वेगवेगळा असतो। ज्याच्या त्याच्या मतानुसार जे ते अनुभव सांगत असतात, पण या जगामध्ये संतांचा अनुभव एकच आहे। या जगामध्ये एक भगवान परमात्मा सत्य आहे, बाकी जगत हे सगळं मिथ्या आहे असं आपल्याला वाटतं का? आपल्याला जगत हे माया आहे एवढं जरी माहिती झालं तरी आपण पुन्हा याच मायेमध्ये काय करतो? अडकतो। पण संत या मायेमध्ये कधी अडकले नाही। मग तुकोबारांना विचारलं, महाराज कोण्या कोण्या संतांचा जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन सम आहे? तुकोबारांनी सांगितलं, या जगामध्ये जेवढे संत झाले त्या प्रत्येक संतांचं एकच मत आहे, हे विश्वाची माझे आईशी मती जयाची स्थिर किंबहुना चराचर कल्पनाची झाला।
या चराचरामध्ये एक भगवान परमात्माच आहे असं ज्यांना वाटलं त्यांना. कुणा कुणाला वाटलं आता एक एक आपण पुरावा. बरं, सगळ्यांना सगळ्या संतांना अगोदरच देव या विश्वात एक आहे असं वाटलं का? अजिबात नाही. कधी वाटलं? जोपर्यंत आपल्या जीवनामध्ये गुरुचा अनुग्रह होत नाहीये तोपर्यंत आपली वृत्ती बदलत नसते. म्हणले महाराज गुरु काय करतो? गुरु खऱ्या देवाची ओळख करून देतो. धर्मग्रंथामध्ये असं चिंतन आलेलं आहे, जन्माला आल्याच्या नंतर मरेपर्यंत प्रत्येक जीवाला देव भेट देतो. तीही एकदा नाही, तीनदा भेट देतो. पण तो कुणाच्या रूपामध्ये येऊन भेट देऊन जाईल तुम्हाला कळत नाही. आपलं बऱ्याच वेळेस असं होतं, एसटी जाती निघून पुन्हा पिशवी हुडकीत बसतो. तसं देव कुणाच्या तरी रूपात येतो आणि भेटून जातो आणि आपल्याला ते कळत सुद्धा नाही. मग हे देव भेटला आणि तो देव भेटल्याच्या नंतर तो देव आहे याची ओळख करून देणारा जर कोण असेल तर तो आहे सद्गुरू. आणि या सद्गुरूकडे गेल्याशिवाय खऱ्या देवाची ओळख होत नाही. गोड गोड चिंतन आहे का? नामदेवराय देवाच्या जवळ राहत होते. नामदेवराय देवाच्या जवळ राहत होते, पण देवाविषयी तेवढं विशेष महत्व होतं. पण खरा देव चराचरामध्ये एकच आहे असं नामदेवरायच्या अंतकरणामध्ये कधी वाटलं? ज्ञानोबारायासोबत नामदेवरायांनी तीर्थयात्रा केली. जगाच्या मालकानं या तीर्थयात्रेचं माऊंद केलं आणि पुन्हा नामदेवरायांनी पुनश्च ज्यावेळेस वाळवंटामध्ये मुक्ताबाईच्या सांगण्यानुसार गोरोबा काकांनी नामदेवाला कच्च ठरवलं. या वारकरी मेळ्यामध्ये सगळे पक्के आहेत, फक्त एक कच्चा जर कोण असेल तर तो नामदेव. आणि मग पुनश्च नामदेवाला भगवंतानं तीर्थयात्रेला पाठवलं. ज्यावेळेस नामदेवराय तीर्थयात्रा करत करत औंढ्याला आले आणि औंढा नागनाथला आल्याच्या नंतर औंढ्याच्या भगवान शंकराच्या मंदिरामध्ये एक महात्मा पिंडीवर पाय ठेवून बसलेला आहे. आणि मग नामदेवराय बोलले, बाबा अहो तुम्ही भगवान शंकराच्या पिंडीवर पाय ठेवलेला आहे. देवावरी पाय ठेवे देवावरी पाय भगवान शंकराच्या पिंडीवर पाय ठेवलाय. त्यावेळेस त्यांनी सांगितलं, बाबा वयोवृद्ध झालो, अवयव गलित गात्र झालेले आहे, अवयव माझ्या बंधनामध्ये नाहीयेत. मग तू काय कर, माझे पाय पिंडीहून काढून बाजूला ठेव. नामदेवरायांनी त्या महात्म्याचे पाय उचलले आणि पिंड नाही तिथे टेकले. पण पाय टेकल्याबरोबर तिथं दुसरं शिवलिंग तयार. मग नामदेवराय विचार करून असं झालं ग, कुठून उचलले तिथं ठेवले, तिथून उचलले, पुन्हा दुसरीकडे ठेवले, तिसरी पिंड तयार झाली. नव्हे नव्हे ज्या ठिकाणी नामदेवराय त्या महात्म्याचे पाय टेकावे त्या ठिकाणी भगवान शंकराची पिंड तयार झाली. आणि मग नामदेवरायला पटलं की हा कोणीतरी महात्मा आहे. नामदेवराय अनन्य भावानं शरण गेले.
आणि त्या महात्म्यानं नामदेवरायांचा स्वीकार केला, अनुग्रह दिला. आणि मग नामदेवराय ज्यावेळेस पंढरपूरला आले, भगवंतानं ठरवलं नामदेव पक्का झाला का कच्चा आहे आपली परीक्षा घ्यायची. एक दिवशी नामदेवराय वाळवंटामध्ये बसलेले असताना जगाचा मालक श्वान रूप धारण करून वाळवंटामध्ये आले. नामदेवरायाच्या बाजूला शिदोरी आहे आणि भगवान परमात्मा श्वान रूपामध्ये आलेल्या भगवंतानं त्या शिदोरीतली एक शिदोरी उचलली आणि ते शिदोरी घेऊन भगवान निघाले. नामदेवरायांनी पाहिलं, पूर्वी जर पाहिलं असतं तर हातामध्ये काठी घेतली असती, पण ज्या वेळेस तो भगवान श्वान रूपामधला भाकरी घेऊन निघाला त्यावेळेस नामदेवरायांनी हातामध्ये तुपाची वाटी घेतली. नामा घेऊन तुपाची वाटी, नामा लागला श्वान पाटी, तुप गे गा जगदेती ओरड्या रोट्या टाकाशी. तव श्वान हसोनी बोलिले, नाना कैसे रे गळले, ये रू ये उपदेश सर्वाभूती पाहे, सर्वाभूती पाहे एक वासुदेवा, भूती पाहे वासुदेवा, विसोबा खेचरांनी अनुग्रह दिला त्या दिवशी कळालं सर्वाभूती पाहे एक वासुदेव. चला अजून कुणाला कळालं उशिरा? गोड 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 ऐका. ज्यावेळेस जनार्दन स्वामी देवगिरी प्रांतामध्ये आहे आणि सेवेसाठी नाथबाबा आहे, एक दिवशी जनार्दन स्वामीला भेटण्यासाठी एक महात्मा आला, पण त्या महात्म्याचं जर वर्णन करायचं असेल तर अंगावरचे कपडे मलिन झालेले आहेत, जटा वाढलेल्या आहेत, अंग धुळीनं माखलेलं आहे, काकेला कळकटलेली मळकटलेली झोळी आहे, 5-6 कुत्री सोबत आहेत. असं थोडस स्वरूपाचा महात्मा ज्यावेळेस जनार्दन स्वामीला भेटायला आले आणि दोघांचं संभाषण सुरू झालं. नाथबाबा थोडेसे बाजूला बसलेले आहेत. आता 2 महात्मे बोलत असताना तिसऱ्यानं जवळ थांबू नये हा धर्मशास्त्रातला पुरावा आहे. आपण नको तिथं कान लावतो, हा आपल्याला नको त्याचं लय ऐकत बसायचं सवय लागली. आणि मग नाथबाबा थोडस बाजूला बसले. या दोघांची चर्चा झाली. नाथबाबांच्या मनामध्ये विचारचक्र सुरू आहे, जनार्दन स्वामींचा अधिकार काय? आलेला महात्मा दिसायला कपडे कळकटलेले मळकटलेले, सगळं धुळीनं अंग माखलेलं आहे, आणि अशा एखाद्या माणसाशी आपल्या गुरुनी बोलावं. नाथांच्या मनामध्ये चलबिचल सुरू झाली. आणि मग नाथ विचारामध्ये मग्न आहे की आपल्या गुरुजींचा अधिकार काय, हे माणूस कोण असेल. आणि मग एवढ्यामध्ये जनार्दन स्वामींनी नाथांना आवाज दिला, नाथ विठाला
झोपे जाऊ नका. आता आवाज दिला. जी गुरुजी. नातराय जवळ आले. अरे नाता बोला ना गुरु. महात्म्यांना भूक लागली रे. काय म्हणले जनार्दन? महात्म्यांना भूक लागलेली आहे. आता तिथं तर काहीच नव्हतं. नात उभारलेली आहे. तोपर्यंत त्या महात्म्यानं झोळीतला एक कुंडा काढला आणि त्याच्यामध्ये त्याच जोळीतले वाळलेले भाकरीचे तुकडे काढले आणि मग त्या महात्म्यानं तो कुंडा जनार्दन स्वामीच्या हातामध्ये दिला आणि जनार्दन स्वामीने तो कुंडा नातांच्या हातामध्ये दिला. नाता महात्म्यांना भूक लागलेली आहे म्हणून या एका कुत्रीचं दूध त्या कुटक्यामध्ये काढ. आता मात्र नातांच्या पोटामध्ये ढळमळ झालं. आता ते वाळलेले भाकरीचे कुटके आणि त्याच्यामध्ये कशाचं दूध आहे. पण गुरु आज्ञा आहे. नाताने एका कुत्रीला धरलं आणि त्याच्यामध्ये त्या कुत्रीचं दूध काढलं. पण नातांचे डोळे बंद आहे. काय जीवन असेल काय का माणसाचं, एवढं अमंगळ जीवन. ते नातांना ते आठवूनच मनामध्ये कसं तरी उचमळल्यासारखं होत होतं. पण ज्यावेळेस ते दूध काढत होते त्यावेळेस हाताला खालून गरम वाफ लागत होती. नात विचार करत होते कुटके वाळलेले आहेत, मग हे गरम वाफ कुठून येते. नाताने डोळे उघडून पाहिलं तर ती भाकरी गरम होती. जी कुत्री समजून धार काढाय बसले होते ती दुसरी तिसरी कुणी नसून कामधेनू नावाची गाय होती. आणि जो महात्मा आला होता तो दुसरा तिसरा कुणी नसून जगाचा मालक भगवान दत्तात्रय प्रभू होते. हे कधी कळालं? ज्यावेळेस महात्म्याने आपल्याला जवळ केलं त्यावेळेस कळालं. नातांना पुढे गाढवाच्या रूपामध्ये जगाचा मालक दिसला. काशीच्या मालकाचं पाणी नातांनी गाढवाला पाजलं. कशासाठी? सर्वाभूती पाहून एक वासुदेव. अजून पुरावा पुरावा द्या, पुरावा द्या. ज्ञानोबरायांना निवृत्तीदादांना शुद्धीपत्र मिळत नाही. या शुद्धीपत्रासाठी विठ्ठल पंतांनी रुक्मिणीला देहांत प्रायश्चित्त भोगावं लागलं. तरी पैठणच्या ब्रह्मवृंदांनी शुद्धीपत्र दिलं नाही, दिलं नाही. ज्यावेळेस शुद्धीपत्रासाठी चारी भावंड मुक्ताई पैठणला आल्या त्यावेळेस त्या ब्रह्मवृंदांनी त्यांची मस्करी करायला सुरुवात केली. आणि मग मस्करी करत असताना सगळ्या भावंडांना विचारलं काय तुमचे नाव आहेत रे. आणि मग निवृत्ती, सोपान, मुक्ताई, ज्ञाना अशी नावं सांगण्यात आली. आणि मग एका ब्रह्मवृंदानं विचारलं का रे तुझं नाव ज्ञान आहे? हो माझं नाव ज्ञान आहे. मग आमच्यातल्या एका कोळी दादाचा पकालीचा हल्ल्या त्याचं सुद्धा नाव काय आहे? ज्ञाना. मग त्याच्यातला आत्मा आणि तुझ्यातला आत्मा एकच आहे का? सांगितलं हो दादा त्याचा आत्मा आणि माझा आत्मा एकच आहे. ज्यावेळेस त्या ब्रह्मवृंदांनी त्या रेड्याच्या पाठीवर चापकानं आसुडानं मार दिला त्यावेळेस त्याचे आसूड पारायणाच्या पाठीवर ज्या रेड्याला चापकानं मारलं त्याचे ओढ ज्ञानोबरायांच्या पाठीवर उठले. संतांच्या संगतीमध्ये कोणता जरी जीव आला तर त्या जीवाचा उद्धार होत असतो. तोच ज्ञानोबरायांनी रेड्याला जो उपदेश दिला तोच रेडा आंबेजोगाईला मुकुंदराज स्वामींच्या सानिध्यामध्ये असणारा घोडा झाला. ज्याची समाज तो रेडा मुकुंदराज आंबेजोगाईला जयतपाळ नावाचा राजा. आणि या जयतपाळ नावाच्या राजाच्या बागेमध्ये तो घोडा जन्माला आला. गोड गोड ऐका. आणि मग जयतपाळ राजानं प्रत्येक साधू संन्याशांना गाठावं आणि मला ब्रह्म दाखवा म्हणावं, देव दाखवा, देव दाखवा, देव दाखवा.
आणि जर देव नाही दाखवला तर त्यांना कामाला झोपायचं. असे कितीतरी ऋषी मुनी जपी तपी कामाला लावले होते कुणी जयपाळ नावाच्या राजाने. पण एक दिवशी मुकुंदराज स्वामींचं आगमन झालं आणि मुकुंदराज स्वामींनी पाहिलं की सगळे महात्मे तळ्याचं काम करतायत. विचारलं हे काय चालू आहे? ओ म्हणजे आम्हाला त्या जयपाळ नावाच्या राजानं कामाला लावलो. का? त्याला ब्रह्मस्वरूपाची ओळख पाहिजे, आत्मस्वरूपाची ओळख पाहिजे. आणि मग मुकुंदराज स्वामी त्या जयपाळ नावाच्या राजाकडे आले आणि विचारलं, राजा हे सगळे तू महात्मे कामाला लावले याचं कारण काय? सांगितलं, महाराज मला आत्मस्वरूपाची ओळख करून द्यावी म्हणून हा सगळा प्रयत्न सुरू आहे. तुम्हीही मला आत्मस्वरूपाची ओळख करून द्या, अन्यथा कामाला जावा. आणि मग मुकुंदराज स्वामींनी सांगितलं, दादा तुला जर ब्रह्मस्वरूपाची ओळख करून घ्यायची असेल, अरे तू महात्म्याकडे काय जातो? तुझ्याच बागेमध्ये असणारा तुझ्या आवडीचा घोडा घे, तो तुला स्वस्वरूपाची ओळख करून देईल. त्याच्या आवडीचा जो घोडा होता तो घोडा आणला. म्हणलं, महाराज सगळ्यात माझ्या आवडचा हा घोडा आहे. ठीक आहे म्हणले, बस त्या घोड्यावर. घोड्यावर बसवलं, रिकिबीमध्ये पाय ठेवले, लगाम हातामध्ये धरला आणि मुकुंदराज स्वामी त्या घोड्याच्या मस्तकावर हात ठेवला. ऐका ना दादा, अहो घोड्याच्या मस्तकावर हात ठेवल्याबरोबर जयपाळ नावाच्या राजाला घोड्यावरच समाधी लागली. आणि घोड्यावर समाधी लागल्याबरोबर ब्रह्मस्वरूपाची आत्मस्वरूपाची प्रचिती आली. पुढे तोच घोडा रामदास स्वामीच्या संगतीमध्ये अंत्यजेच्या ठिकाणी जन्माला आला, अंत्यज म्हणून. आणि याच अंत्यजाने एका विद्वान पंडिताला उपदेश दिला संतांच्या संगतीमध्ये. पण जगाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन भिन्न आहे, पण संतांचा जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन एकच आहे. आपण जर व्यवहारामध्ये पाहिलं एकच कृत्य असेल तर पाहणारा प्रत्येक जण त्याचा अर्थ त्याच्या मतानुसार लावतो. असं होतंय का? ऐका ना, गोड गोड गोड. कालिदास नावाचा महान पंडित, आणि या कालिदासाची कीर्ती जगभर पसरली. आता सगळेच माणसं काही सगळे सारखे विचारायचे असतात. काही जणांना आवडत होतं आणि काही जणांना त्याचा द्वेष करायचा. कुणाचा? कालिदासाचा. आता राजाची मर्जी कालिदासावर म्हणून अन्य पंडित त्या कालिदासावर काय करायचे? थोडस चिडून राहायचे. राजाची मर्जी आपल्याला कशी संपादन करता येईल हेच त्या पंडितांचा विचार. पण कालिदास महान पंडित होते. ते बारीक बारीक कालिदासाच्या काय हो शोधायचे, काय शोधायचे? चुका शोधायचे. बरोबर आहे. म्हणून आपल्याकडे एक म्हण आहे बघा, आपल्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही पण समोरच्या डोळ्यातलं कुस. तसं ते बारीक बारीक चुका शोधायची. पण कालिदासाची चूक काही विठाला हरे विठाला 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 एक दिवशी कालिदास सुट्टी घेतली आणि या सगळ्या पंडितांनी मिळून कटकारस्थान केलं. म्हणजे आजचा योग्य संधी आहे महाराजांची मर्जी संपादन करण्यासाठी. कारण कालिदास गैरहजर आहे, सुट्टीवर गेलेला आहे. आता काय फोन आहे तसं काय पहिलं फोन बी नव्हते. हॅलो की लगेच आलो म्हणायला. आता कालिदास 2-4 दिवसाच्या सुट्टीवर जायला आणि अन्य पंडितांनी योग्य संधी शोधायला एकच घातली. त्यांनी शेजारच्या प्रांतातल्या एका विद्वान पंडिताला फोन केला. म्हणजे लवकर तुम्ही आमच्या राज्यात या. म्हणजे का? कालिदास सुट्टीवर आहे आणि तुम्ही राजाकडे हट्ट धरायचा की उद्या सकाळी मला तुमच्या कालिदासासोबत ब्रह्मज्ञानाच्या बाबतीत चर्चा करायची. मग उद्या कालिदास नसणार, अनावधानानं नंबर कुणाचा लागणार? आणि मग आमची विद्वत्ता राजाच्या समोर सिद्ध होईल आणि मग कालिदासाचं काय होईल? थोडं
सामर्थ्य कमी होईल, आमचं सामर्थ्य वाढेल, असं त्यांनी कारस्थान करून शेजारच्या प्रांतातून एक पंडित बोलवला. तोही आला आणि राजाला सांगितलं, महाराज तुमच्या कालिदासाची कीर्ती ऐकून मी इथपर्यंत आलो आणि उद्या मला ब्रह्मज्ञानाच्या बाबतीमध्ये त्यांच्या सोबत चर्चा करायची आहे. राजा विचारात पडला, बापरे, कालिदास तर सुट्टीवर आहे आणि मग उद्या सकाळी चर्चा काय करायचं, कुणाला बसवावं. आपल्या कालिदासाची कीर्ती जगभर पसरली आणि उद्या हे लोक काय सांगतील की हा पंडित तत्वज्ञानाची चर्चा करायला आला म्हणून कालिदास पळून गेला. दोन्ही बाजू. आणि मग काय करावं राजा विचारत आहे. आणि माणसं विचारत असले की दोन कामं करतील, एक तर गुडघेवरी करून डोकंवरी ठेवून निवांत बसतील, नाही तर बिनकामाचं इकडून तिकडून मारी तिच्याकडून फिरत असते, तिकडं तिकडं इकडं तिकडं. तसं राजा संध्याकाळी उद्या काय करता येईल याचा विचार करत बागेमध्ये फिरत होता. इतक्यामध्ये त्या नगरीमध्ये राहणारा गंगाराम रस्त्याने जात होता. त्यानं ओळखलं की राजाला काहीतरी अडचण आहे, म्हणून तो बागेमध्ये आला, महाराजांना प्रणाम केला. महाराज, ते म्हणले, गंगाराम काही अडचण आहे महाराज? राजा म्हणला, गंगाराम तुला कसं कळलं मला अडचण आहे? नाही महाराज, बराच वेळ झाला तुम्हाला पाहतोय, तुम्ही काहीतरी विचारत करत करत फिरताय. म्हणले, अरे गंगाराम, म्हणले काय? अरे ते आपल्या कालिदासाची कीर्ती ऐकून एक शेजारच्या प्रांतामधून पंडित आला, मला वाटतं हे कुणीतरी जाणून बुजून केलेलं काम असेल. पण उद्या सकाळीची चर्चा करण्याची आठ ठेवलेली आहे आणि जर उद्या कालिदास हजर नाही झाला तर हे आपलेच पंडित पळून गेला म्हणून सगळ्या जगाला सांगतील. काय करावं याचा विचार करतोय. गंगारामने एक 5 मिनिट विचार केला आणि गंगाराम म्हणला, महाराज मी सांगतो तसं करा. म्हणले काय? म्हणले आताच्या आता नगरीत दौंडी द्या. म्हणले काय? ऐका हो ऐका, उद्या सकाळी आपल्याकडे कालिदासाचे गुरु आपल्या नगरीला भेट देणार आहेत. याच्यासाठी सर्व नगरवासियांनी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर 5 वाजता त्यांच्या स्वागतासाठी शिवपर्यंत पालखी घेऊन जायची. कोणी येणार? कुणाचे? राजा म्हणला, गंगाराम डोकं फिरलं का? अरे कालिदासच नाही तर त्याचा गुरु कुठून हुडकून आणू? मग गुरुला हुडकाय जायचं तर कालिदास सापडला नसता का? महाराज फक्त तुम्ही दौंडी द्या. अरे म्हणले, कालिदास तुम्हाला काय सांगायचं? म्हणजे दौंडी द्या. दौंडी फिरली सगळ्या नगरीमध्ये आणि ही बातमी त्या परीक्षा घ्यायला आलेल्या पंडिताच्या कानावर गेली. बापरे, म्हणला आपण तर कालिदास नाही म्हणून परीक्षा घ्यायला आला, उद्या तर त्याचा आद्य तर लटलटच का पाहिलं की कालिदास नाही म्हणून परीक्षा घ्यायची होती. आता उद्याच्याला पुन्हा सोबत बसायचे त्याच्या गुरु सोबत. आता शिष्य जेवढा विद्वान तर गुरु कसा असेल ते रात्री जेवलं की नाही ते विचारातच काय करू उद्या सकाळी, कुठून दुर्बुद्धी सुचली, यांच्या संगतीला लागलो आणि मी परीक्षा घ्यायला आलो. पण राजा म्हणला, गंगाराम घोटाळा आता हे दौंडी फिरली सगळं झालं. त्यानं म्हणलं काही करू नका, गोलाई जा पटकन, भगवी वस्त्र आणा, दाढी आणा, जटा आणा, कमंडलू आणा, वाकड्या मुठीची काठी आणा, खडावा आणा. राजा म्हणला काय करू? म्हणले तुम्ही आणून फक्त माझ्याकडे द्या. म्हणजे मग मी 4 वाजताच पलीकडे जाऊन तयार होऊन बसतो. मग पुढं काही नाही, मला पालखीत बसून वाजत गाजत पालखी गावात आणा. फक्त तुम्हालाच माहिती पालखीत कोण बसलाय, बाकीच्याला काय माहिती आहे पालखीत कोण आहे ते? ठरलं दोघांचं. म्हणजे गंगाराम पण परीक्षा कशी द्या? तुम्हाला काय करायचं? म्हणजे फक्त उद्याचा दिवस भागवायचा आहे ना, टेन्शन घेऊ नका म्हणजे तुम्ही बघा तरी करून. हे रात्रभर राजाचं ते आलेला परीक्षा घ्यायला पंडित झोपलाच नाही. तोपर्यंत हे 4 वाजता तर पलीकडे गंगाराम गेले, सज्ज होऊन महाराज होऊन तयार बसले. इकडून गावातून वाजत गाजत पालखी गेली, पाद्यपूजा झाली आणि महाराजांना पालखीत बसवून वाजत गाजत मिरवणूक गावात आली. सगळा समाज तत्वज्ञानाची चर्चा ऐकायला राजदरबारामध्ये हजर झाला.
शेजारच्या प्रांतातून आलेल्या पंडिताचा बीपी वाढला, घामाघूम झाला. आता कालिदासाची परीक्षा, इथं तर गुरुची परीक्षा. आता तर म्हणलं आपलं काहीच खरं नाही, अवघड झालं. आता पहा सिस्टम कसं केलं. शेजारच्या प्रांतातून आलेल्या त्या पंडिताचं व्यासपीठ खाली, नंतर राजाचं, आणि सगळ्यात मोठं व्यासपीठ त्या गुरुचं. आता फक्त गुरु कोण आहे एकट्या राजाला माहिती आहे. पण राजा सुद्धा विचार करायला, गंगाराम महाराज तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी आहे ना. आणि मग सकाळी 10 वाजता चर्चेला प्रारंभ झाला. समाज चर्चा ऐकण्यासाठी उत्सुक आहे. टाचणी पडली तरी आवाज यावा एवढी शांतता आहे. राजानं शेजारच्या प्रांतातून आलेल्या पंडिताला सांगितलं, महाराज तुमच्या अंतःकरणामध्ये जे काही चर्चा करण्याचे प्रश्न आहेत ना, ते आमच्या गुरुजींच्या समोर ठेवावे. ते लटलट लटलट कापत होतं. उठून उभारलं, प्रणाम केला. पहिला प्रश्न माझा, ते उभारलं पहिलं बोट करून. लोक म्हणले काय पागल आहे का काय? पहिला प्रश्न म्हणले बोटवरी करून उभारले म्हणले. ते बोल बी ना काही ना. राजा म्हणला प्रश्न विचारा. पंडितानं सांगितलं राजे हाच माझा पहिला प्रश्न आहे. लोक म्हणले राजा पागल, हे बी पागल. आता पहिला प्रश्न असा असते का? बरं जाऊ द्या म्हणले, उत्तर काय येते ऐकू तरी. आता इकडं सगळे व्यासपीठावर बघायले मोठ्या, तिकडून उत्तराच्या अपेक्षेने तिकडून उत्तर आलं. म्हणले हे एक पागल आणि हे दुसरं, चला घरी. अरे म्हणले काय प्रश्न काय चर्चा, एकानं एक बोटवरी केले आणि दुसऱ्यानं 2 बोटवरी केले. ही कुठं चर्चा असते का? म्हणले बोलणं नाही करणं नाही. बरं जाऊ द्या म्हणले. राजाने सांगितलं महाराज उत्तर मिळालं का? त्यानं पाया पडला आणि सांगितलं महाराज माझ्या पहिल्या प्रश्नाचं योग्य उत्तर मिळालं. राजाने म्हणला प्रश्न काय होता आणि उत्तर काय गेलं आपल्याला कळलं नाही म्हणलं. पण जाऊ द्याकडे म्हणला, काय का असं ना आपल्या गंगारामनं. बरं म्हणले दुसरा प्रश्न विचारतो. आणि दुसरा प्रश्न विचारताना त्या महात्म्यानं असं केलं. माणसं म्हणले चला येता वाता. इथं बसण्यात काय अर्थ? काय येड्यासारखं हातवरी करायले तर बोटवरी करायले. म्हणले उत्तर. तिकडून उत्तराच्या अपेक्षेने सगळ्यांनी वरी बघितलं आणि तिकडून उत्तर आलं. असं केलं बाबा. आणि असं केलं ते पळतच महाराजाच्या जवळ गेलं, महाराजाच्या पायावर टांगून घातला आणि राजाला सांगितलं महाराज मी हारलो, माझ्या दोन्ही प्रश्नाचं योग्य उत्तर मिळालं. माणसं म्हणजे पागल आहेत का? प्रश्न काय उत्तर काय आपल्याला बी कळालं नाही. राजाला प्रधानाने विचारलं महाराज तुम्हाला कळालं का? ते म्हणा गबस मला बी काहीच कळालं नाही. झाला मान सन्मान सत्कार झाला. आणि मग राजा बी विचारात पडलं ना, काही का असं ना, पण गंगारामनं वेळ मारून नेली. पण या दोघांची चर्चा काय झाली? आणि मग त्या पंडिताला एका खोलीत नेलं आणि विचारलं पंडितजी ते कालिदासाचे गुरु आहे, त्यांना आमची तुमची चर्चा काय झाली विचारायची ताकद नाही, म्हणून तुम्हाला विचारतो तुम्ही दोघांनी चर्चा काय केली. त्यावेळेस त्या पंडितानं सांगितलं महाराज आजपर्यंत एवढं पांडित्य केलं, पण मला असं वाटत होतं की या जगताची निर्मिती एका ब्रह्मामुळे होती. पण आज या महात्म्यामुळे कळालं की दादा जगत निर्माण करण्यासाठी एकटं ब्रह्म नसून त्या ब्रह्माला मायेची जोड लागते. माया आणि ब्रह्म मिळून या जगताची उत्पत्ती होते. कधी कळालं? आज कळालं. आज राजा म्हणला आपला गंगू एवढा कवा हुशार झाला, त्याला ब्रह्मन मायान एवढं कळालं का? पण जाऊ द्या म्हणजे. बरं दुसरा प्रश्न काय होता? म्हणजे या देहाची निर्मिती पंचतत्वाकडून होते, हे मान्य आहे. पण हे पंचतत्व भिन्न असून चालत नाही. ज्या दिवशी हे पंचतत्व एकत्र यावे त्या दिवशी मनुष्याची निर्मिती होती. येतो महाराज म्हणला मला भेटलो. राजाच्या डोळ्यात पाणी आलं. म्हणला आपल्याला गंगारामची किंमत कळाली नाही. म्हणला काय गंगाराम विद्वान आहे म्हणला. बरं जाऊ द्या म्हणले. त्यांना पाठवलं, दरबार झाला. आता फक्त राजा आणि गुरुजी दोघच बसले. राजाने दरवाजा बंद केला. म्हणले गंगाराम काय राव असेल म्हणले, वेळ मात्र बाहेर मध्ये. बरं म्हणले आता तुम्ही दोघं विद्वान, तुम्हा दोघा विद्वानांची जी चर्चा झाली ती नेमकी चर्चा काय होते?
गंगाराम तर लगे उठूनच बसला. काय महाराज आता काय पंडित होता का काय, कुठून जाहिराती करून आणलं होतं या म्हणले. काय झालं रे गंगाराम? अहो काय झालं काय म्हणले. देवानं मला एका डोळ्यानं अंध केलं, मला एका डोळ्यानं अंध केलं. प्रश्न विचारायचे तर तिथून मला खुणवायले म्हणला. एका डोळ्याच्या आंधळ्या, एका डोळ्याच्या आंधळ्या. मला राग आला म्हणला. मी म्हणलं माझा एक आहे, तुझे दोन कडी. आणि त्याला राग आला ना म्हणला. राग आल्याबरोबर त्यानं म्हणला चापट मारील. मी म्हणलं एक बुक्कीत जीव घेईल, बुक्कीत जीव घेईल म्हणलं की म्हणलं पळूनच गेलो. कृती एक आहे, कृती एकच आहे, पण दोघांचा पाहण्याचा अनुभव भिन्न आहे. तसं जीव आणि संत यांचा अनुभव भिन्न आहे. म्हणून तुकोबाराय सांगतात सर्वसामान्य जीवाने एखाद्या कृतीकडे जर पाहिलं तर त्यांचा अनुभव सांगता येणार नाहीये. पण या जगामध्ये जेवढे संत झाले त्या संतांनी जगाकडे पाहण्याचा अनुभव एक सांगितला. देवानं वाल्यापुढे जिवंत नसतात, पण भेट झाली नारदांची. नारद सकाळी सकाळी निघालेले आहेत नारायण, आणि वाल्या सकाळी सकाळी आपल्या मोहिमेवर आले. दररोज जंगलामध्ये यावं, एका वाटेमध्ये कुठेतरी एका झाडाच्या आड दबा धरून बसावं. आणि माणूस आला की हातातल्या शस्त्रानं त्याला धाक दाखवून त्याचं धन लुबाडावं. आणि जर नाही दिले तर त्याला मारावं. असं तेव्हा हिशोब ठुलता मनी. किती रांजणं मनी? 7 रांजणं पाप केलं. आणि योगायोग असा झाला, सकाळी सकाळी निघाला आणि सकाळी सकाळी बसला जाऊन आता कुणीतरी येतंय कुणीतरी येतंय. पण बराच वेळ झाला कुणीच वाटत नाही गेलं. वाल्या म्हणला आज कुणाचं तोंड बघितलं की अजून काही सावज आपल्या टप्प्यात येईना. आणि एवढ्यामध्ये त्याला चाहूल लागली बरं का. पण ते येणारं गिऱ्हाईक गप येत नव्हतं. नारायण नारायण. वाल्यानं पवित्रा घेतला नारायण. हातातलं शस्त्र सज्ज केलं. समोरून येणारा महात्म्याचं वैभव पाहिलं. हातामध्ये चिपण्या आहेत, गळ्यामध्ये भिणा आहे, अर्धे डोळे बंद आहेत, मुखामध्ये भगवंताचं नामस्मरण सुरू आहे. नारायण. महाराज जसं जसं ते जवळ येऊ लागलं तसं वाल्या तयार झाला. आणि एकदम ते वाल्याच्या समोर आले. वाल्या इकडून झाडाच्या आड बसलाय आणि आले की आले की ते बाहेर काढ काय काय आहे ते काढ काढ. आणि मग डोळे उघडले आणि बघत तर काय वाल्याच्या हातामध्ये ते शस्त्र आणि ते वाल्या असा उभा. नारद म्हणले बोला काय समजा नका. पैसे, गळ्यातली विणा काढली, हातातल्या चिपळ्या. म्हणले हेच आमचं धन आहे घ्या. नाही ना कॅश. अरे वाल्या वाल्या म्हटल्या बरोबर वाल्या अर्धा पंक्चर झाला. मला याला नाव कसं कळालं? याला तर आपण आयुष्यात जंगलात पहिलं बघितलंय. आतापर्यंत एवढे मारले, सगळे म्हणत होते सगळं घे पण आम्हाला सोड. हे तर वेगळंच बोलायले. म्हणजे वाल्या त्यानं म्हणला काय हे सगळं पाप करायला या पापामध्ये वाटेकरी कोण कोण आहे? वाल्या मनातल्या मनात विचार करायला, गोड गोड बोलायला आहे. मग ते पळून जायचा विचार दिसतो का काय? तरी वाल्या म्हणला हा गोड गोड बोलून पळायचा विचार आहे का? नारदांनी सांगितलं वाल्या पळायला आलो नाही, पळवायला आलो. म्हणले गिऱ्हाईक वेगळं दिसायले. म्हणले जा घरी विचार ज्यांच्यासाठी तू पाप करतो या पापामध्ये वाटेकरी कोण आहे? म्हणले मी जातो घरी आणि तुम्ही जावा गावाकडे. अरे जा जात नाही येत थांबतो येतो जेवून. वाल्या पळतच घरी आला आणि घरी आल्याबरोबर आई वडिलांना आई बाबा हे सगळं मी जे कमवलं ते पापाचं धन आहे.
बापानं सांगितलं, आईनं सांगितलं, ते पाप पुण्य तुझी तुझं, आम्हाला देणं घेणं नाही. पहिला झटका दारात बसला, दुसरा झटका किचन वाटेवर बसला. होतं का तो किचन वाटेवर? होय महाराज, होतं का? आणि मग बायको कडाला म्हणला, हो त्या दिवशी म्हणून सगळे पुरुष मंडळीला सांगतो बरं का, आहो म्हणीचा, आग म्हणीचा जाऊ नका. नाही तर ती बडकली ना, अख्ख्या नगरपालिकेचे बंब आले तरी इज्जत नाही. आहो त्याने म्हणलं, आहो म्हणले का हो? म्हणजे तुम्ही न मागता चप्पल हार पोहे हार कसले कसले, मला तरी काय नाव एवढं तुम्हाला न मागता आणलं. पण हे धन पापाचं आहे. बायको म्हणली, कोण्या दिवशी रडली होती की मला आनंद दे म्हणून? तुम्ही आणलं, मी घातलं, मग ते पाप पुण्य तुमचं तुझं, माझ्याकडे यायचं नाही. मी काय कधी रडत बसले का मला आणायचे आणायचं हे करा? तुम्ही एक रडतो, ती थोडीच रडत होती, तिला आयत येत होतं. म्हणजे तुम्ही आणलं, मी घातलं, मला पाप पुण्य माहिती नाही, तुमचं तुम्ही बघा. दुसरा झटका बसला. लेकरांना विचारलं, मुलांनी सांगितलं, बाबा जोपर्यंत आम्ही लहान आहेत ना तोपर्यंत पाप पुण्य तुम्ही बघा, आम्हाला माहिती नाही. वाल्या पुढे गारच झाला आणि वाल्या महागारी आला. आल्याबरोबर नारदांच्या पायावर नतमस्तक झालं आणि सांगते, महाराज माझं पाप घ्यायला कोणीच तयार नाही. नारदांनी सांगितलं, सगळं पाप मी घेतो नाही, नुसतं दर्शनानं पाप संपलं होतं. पाप ताप धायने जाय ताप किती प्रकारचे आहे आपल्याला एकच ताप माहिती आहे. कोणता? शरीरानं आलेला ताप पटकन गोळी खाल्ल्यावर तरी जाते हो. आणि एक सगळ्यात मोठा ताप आहे, त्याचं नाव आहे मनस्ताप. पण तीन ताप आहेत, आध्यात्मिक, आदिभौतिक आणि आदिभौतिक. या तीन तापाची म्हणून सांगितलं, त्रिविध तापाची झाली बोळवण, झाली बोळवण. देखील चरण स्वैर्य धैर्याची वैष्णवाचे म्हणून सांगितलं, पापनाशे दर्शने. अरे दादा वाल्याचे म्हणजे महाराज संताकडे एवढी ताकद काय असते? काम क्रोधा नाही त्यांच्याकडे काम आणि क्रोध नावाचे बलाढ्य शत्रू अजिबात आश्रय नसतात, अजिबात नाही. क्रोधाचं जर चिंतन पाहायचं असेल तर नाथबाबांचं गोड चिंतन आहे. यौवन अंगावरी ठेवला प्रसाद देवोनी मुक्त केला. दादा एक यौवन मातांना क्रोध यावा नाना प्रयत्न करून त्यांना क्रोध आणण्याचा प्रयत्न करत होता, पण नातांना क्रोध नाही आला. म्हणून त्यांच्या जवळ देव राहत होता. काम क्रोधा नाही समता
संतांच्या घरी देव राबला. नाथबाबांचं चरित्र जर पाहिलं तर नाथांच्या घरी एक देव नव्हते, दोन देव कामाला होते. एक घरामध्ये चंदन उगाळून देत होता, तो होता भगवान विष्णू. द्वारपालाचं काम करत होते. अशा महात्म्याच्या दर्शनाने जगाचं पाप गेलं आणि त्यांच्याकडे राहण्याचं कारण एकच होतं, त्यांच्याकडे काम आणि क्रोधच नव्हतं. काम आणि क्रोध नव्हतं. नातांना किती 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 राग आणायचा प्रयत्न केला, पण नातांचं कधीही शांती घडली नाही, म्हणून त्यांना शांती ब्रह्म नाव आहे. शांती ब्रह्म. चंद्र सूर्य आहे तोपर्यंत शांती ब्रह्म एकच, आणि वैराग्यवान संत एकच तुकोबार आहे. जगद्गुरु तीन झाले. पहिला जगद्गुरु जर कोण असेल तर कृष्ण वंदे जगद्गुरु, शंकराचार्य जगद्गुरु, आणि नंतर तुकोबार. गोड 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 जीवन. अशा महात्म्यांच्या जीवनामध्ये काम क्रोध नाही, आणि या सगळ्या विश्वामध्ये भगवान परमात्मा सर्वभूती पाही एक वासुदेव. अशा महात्म्याचा देव राहतो, अशा महात्म्यांच्या दर्शनाने पाप जातो. त्यांच्या जवळ देव राहतो, आमच्या जवळच का राहतो? काय कारण आहे? आपलं देव पूजा करताना सुद्धा चित्त एका ठिकाणी नसते. आता खरं सांगा, तुम्ही सगळेजण कीर्तनात बसला दिसाय का कुठे बाकीचे सगळे ते फक्त दिसायलेच आपल्याला इथं बसले. बरेच जण पाहुणे 11 सोडतोय की मन सप्त्यातलं कीर्तन असते नव्हते. नव्हते आकार तुम्ही आकाराने जातो निर्धारित टेन्शन बरोबर 11 घालीन पटांग जिकडं तिकडं पटांग होळकर नगर मध्ये विठाला 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 पाहण्याचा दृष्टिकोन एक आहे. आपल्याकडे देव का राहत नाही हे कारण चाललं होतं.
आपण पूजा करताना सुद्धा आपलं स्थिर मन नसतं, आपलं मन कुठेही भटकतं. आता सगळे सांगा बरं, आपलं मन स्थिर आहे का? कोणाला काहीतरी अडचण असेल, कोणीतरी यायचं असेल, घरी जायचं असेल, त्याच्या मनामध्ये ते कधी कुठून जाऊन येईल सांगता येत नाही. म्हणून संतांच्या सानिध्यामध्ये जीवन आलं ना, आपले इंद्रिय बंधनात असतात. संतांचे इंद्रिय संतांच्या बंधनात आहेत. आपले इंद्रियाच्या अधीन होऊन आपण जीवन जगतो. इंद्रिय जसं म्हणल तसं आपण जीवन जगतो, पण संतांना जसं करायचं तसं ते इंद्रियाला काम लावतात. म्हणून आपल्याकडे देव नाही, त्यांच्याकडे देव असतो. आणि त्यांच्याकडे देव राहण्याचं दुसरं कारण सांगितलं, देव हा स्तुतिप्रिय आहे. ज्यात नाव जर घेतलं तर देव तुमची पाठ सोडत नाही. पण त्याला सांगितलं, आवडीने भावे तुझी चिंता त्याशी नको खेद करू. सगळं सगळं असतं. आपल्याकडे आवड असली तर सवड नाही, आणि सवड ज्याला आहे त्याला आवड नाही. बऱ्याच जणाला आवडत आहे भजन कीर्तन, पण त्यांना येळच भेटत नाही. ज्यांना पणगावर झोपायला झोप लागना ते भजन असंच संतांच्या मुखामध्ये अखंड भगवंताचं नामचिंतन आहे. म्हणून देव त्यांच्या जवळ राहतो, आणि ते नाम म्हणजे ढोबार कामक्रोधा नाही चाली भूती झाली समता देवता जवळीशी प्रमाणाशी दर्शनी. धावत्या तीन चरणाचा भावार्थ संपला. इथे चरणाचा भावार्थ शिल्लक आहे. अवघ्या 5 ते 10 मिनिटांनी सोडवण्याचा प्रयत्न विढाला. महाराज, दुसरं कारण देव आपल्यापाशी न राहायचं आपल्या अंतःकरणामध्ये भेद आहे. जोपर्यंत जीवनामध्ये भेद आहे तोपर्यंत देव भेटत नाही. त्यांच्या जीवनातला भेद गेला नाही नका करू वाद. जसं गोडी आणि साखर
सोडून राहत नाही तसं एक एकाचे हृदय गोडी साखर गोडी साखरेच्या ठाई. आपला पाहण्याचा भेद आहे तो भगवान शंकर आहे, हा भगवान विष्णू आहे. गोड चिंतन आणि सगळं पूर्ण. पंढरपूर क्षेत्रामध्ये एका भक्ताला पांडुरंगाला नवस केलं की देवा माझी इच्छा जर पूर्णत्वाला गेली तर तुम्हाला सोन्याचा करदोडा घाला. आणि मग तो नवस पूर्णत्वाला गेला. आपलं इच्छा पूर्ण झाली आणि नवस फेडायचं ठरवलं. आता पंढरपूर मध्ये भगवंताला जगाच्या मालकाला करदोडा बनवायचा. सामान्य माणसं कोण बनवलं. पंढरपूर मध्ये कसा नामांकित सोना आणि त्यांच्याकडून ते करदोडा बनवायचा. त्यांनी सांगितलं करदोडा बनवून देतो पण माप आणून द्या. तो म्हणला पैसे काय लागतील तेवढे घ्या पण तुम्ही माप घ्यायचे आणि माप पासून बनवायचं. ते म्हणले जगाच्या पाठीवर काही जरी झालं तर मी त्या भगवंताच्या मंदिरात जात नाही. का कारण आम्ही शैवपंथी आणि तुम्ही वैष्णव. यानं सांगितलं तुम्हाला जाऊन माप आणावं लागेल. ते म्हणू लागला मी माप आणणार नाही. काय पैसे घ्यायचे ते तडजोड ठरली आणि सांगितलं मी माप घेतो पण मी डोळ्यावर पट्टी बांधतो. मी देवाचं तोंड बघणार नाही. काही हरकत नाही. डोळ्यावर पट्टी बांधली आणि त्यांना त्या करदोड्याचं माप घ्यायला गेले. आता कमरेचं माप घ्यायचं ते कमरेचं माप घेण्यासाठी ज्यावेळेस त्यांनी करदोडा ते माप टाकलं त्यावेळेस ते माप थोडंसं वेगळंच वाटलं म्हणून त्यांनी ते कंबर कशी आहे बघायला गेले तर तिथं भगवंताचं शिवलिंग होतं. हो म्हणले मला कुठं आणलंय. पांडुरंगाच्या मंदिरात. आता दचकनच देवच दचकेल. आम्हाला पांडुरंगाच्या मंदिर आम्हाला काय महादेवाची पिंड आहे ना. सोडा 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 डोळे डोळे सोडले आणि डोळे सोडले तर जगाचं मालक विठेवर. अरे म्हणजे बांधा बांधा बांधा. पुन्हा डोळे बांधले पुन्हा माप टाकलं पुन्हा शिवलिंगाला माप लागलं. ते बऱ्याच वेळेस त्याने बांधले सोडले बांधले. डोळे बांधले की शिवलिंग लागायचे आणि डोळे उघडले की विठेवरच्या मालक दिसायचा. दादा भेद आहे आपल्याकडे भेद आहे. एक सुंदर गोड दृष्टांत आहे का तो दृष्टांत तुम्ही ऐकलेला आहे तरी पण परत एकदा ऐका. विष्णुपुरी नावाचं गाव आणि शिवपुरी नावाचं गाव. एका गावामध्ये वैष्णव आणि एका गावामध्ये शैवपंथी. कर्म धर्म संघाने कलियुग लागलं आणि कलियुगामध्ये विष्णुपुरीच्या मुलाचं लग्न शिवपुरीच्या मुलीशी झालं ना. मुलगी नांदायला आली तडजोड झाली. बाई तिकडचं इकडं काही आणायचं नाही म्हणजे पैसे बिशे नाही फक्त तिकडचं तिकडं घेऊन यायचं नाही. सारी काही अडचण नाहीये. नवरीचे 9 दिवस संपले आणि मग सासूबाईंनी सांगितलं सुनबाई उद्या सकाळी सकाळी तुम्हाला फारसं काम करायचं. सुनबाई म्हणले आम्ही काही अडचण नाही मी करते. सकाळी सकाळी सुनबाई उठल्या सगळं झाडून काढलं. झाडून काढल्याच्या नंतर पोत्रा मारला आणि पोत्रा मारायच्या नंतर ते पुईशीर असलं. आता सगळं तुमचे काम बंद झाले तुम्ही भाग्यवान आहे. आता पाणी सुद्धा पेट धरून हेच मारते. मरा एवढं पाणी दळणं सुद्धा महाराज बंद झाले. बाहेर चालला वाटतं एवढा डबा जाताना गिरणे ठेवा आणि येताना तुम्हीच घेऊन या. आणि मग ते काय ते सारवायचं प्रत्येकाच्या वेगवेगळ्या करत. चुलीला काय मारते आताच्या पोरीला विचारा बरं चूल कशाला म्हणते तिला चूलच माहित नाही. चित्रात बघावं लागतं याला चूल म्हणतात. चुलीला पत्रान जमिनीला बुईशुरा. आता ते बुईशुऱ्या मारायचं ठरलं त्या पोरीनं चांगलं बकेटभर पाणी घेतलं त्याच्या शेण कालवलं कपडा टाकला